शून्याचा शेवट डोळा पहा निराळा, निळा बिंदू सावळा प्रकाशला, ब्रह्मज्योती रूप विसावली जिथ, अनुभव साध्यंत पहा तुम्ही. ऐसे कैलासनाथे सांगितले पार्वते, ज्ञानदेवा निवृत्ती तिची सांगे, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी या श्लोकवर 107 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेन प्रवक्षे. अर्थात ब्रह्म कसं आहे तर ते ब्रह्मासारखंच आहे महाराज. कारण ब्रह्म अद्वितीय आहे. रूप वेगवेगळे असतील, अभिरुची वेगवेगळी असेल त्या तत्वाची, परंतु ते अद्वितीय आहे. त्याच्यासारखं तेच दुसरं काही उपमा देण्यासारखं नाहीच महाराज ब्रह्माला. जैसी अमृताची चवी निवडीजे, ते अमृताची सारखीच म्हणजे. अमृत किती गोड आहे, ते किती गोड आहे हे अमृता इतकंच गोड आहे एवढंच आम्ही सांगू शकतो महाराज. तसं ब्रह्म हे कसं आहे तर ते ब्रह्मासारखंच आहे, दुसरी उपमाच नाही, अनुपमेय आहे ब्रह्म म्हणजे. रूप वेगळी असली, उपास्य मार्ग वेगळे असले तरी सर्व मात्र त्याच ठिकाणी एकत्र येतात. तद्धाम परमम मम, भगवंत म्हणतात ते माझं धाम आहे. रस्ते वेगवेगळे असतील पंढरपूरला जायला, कोणी पूर्वेकडून येईल, मुंबईकडून येईल, कोणी सोलापूरकडून येईल, कोणी कर्नाटकाकडून येईल, कोणत्या दिशेनं येतील, कोणत्या वाहनाने येतील, दुसरे कुठल्या साधनाने येतील, येणारे साधनं वेगळे असतील, रस्ते वेगळे असतील, वेगवेगळ्या विभागातून लोक येत असतील, परंतु पंढरपुरात आल्यानंतर मात्र दर्शन लाईन जी आहे ती एकच असते. कोणत्या मार्गाने आला, कोणत्या वाहनानं आला हे फारसं महत्त्वाचं नसतं महाराज. त्या लाईनमधून, एकाच लाईनमधून जाऊन पंढरीश परमात्म्याचं दर्शन घ्यावं लागतं. तसं ब्रह्मप्राप्तीचे साधनं वेगवेगळे असतील, मार्ग भक्तीचे वेगवेगळे असतील, परंतु सर्व त्या भगवंताच्या प्रतीच येऊन थांबतात. आणि एकदा तिथं मनुष्य गेला, जीव गेला, यद गत्वा न निवर्तन्ते, तिथून पुन्हा परत येण्याची आवश्यकताच पडत नाही महाराज. भगवंत म्हणतात तद्धाम परमम मम, ते माझं धाम आहे अर्जुना. आणि त्या धामाची प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे. हे साध्य ज्याला कळालं आणि त्या साध्याच्या कारण साध्य निश्चित झाल्याशिवाय मार्गक्रमण करणं नुसतंच चालतंय, कुठे जायचं आहे माहीत नाही हो, कुठे जायचं आहे पण चालतोय, काय उपयोग होणार आहे. तसं आम्ही जगतोय निरर्थक आहे महाराज. कुठं जायचं हेच आम्ही अजून निश्चित केलेलं नाही, त्याचं कधी चिंतनच केलेलं नाही. गावाला जायचं तर 4 दिवस, 2 दिवस जायचं असेल तर 4 दिवस आधी आम्ही तयारी करतो. कायमचं जायचं आहे त्या ठिकाणाचा आम्ही साधं विचारसुद्धा करत नाही.
शोकांतिका आहे महाराज. अखंड ऐसे खंडेना त्याचे, एक क्षण सुद्धा विलंब पडायला नको. इंद्रियांना ते वळण करून घ्यायला पाहिजे महाराज. नाहीतर आम्ही नामस्मरण करत नाही असं नाही आहे, पण आमच्या नामस्मरणामध्ये तो भाव नाही, आणि तो भावाचा भुकेला आहे. थोर भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला दुसरं काहीच नको आहे. कोणत्या भावानं तुम्ही त्याच्याजवळ आला आहात, तो भाव महत्वाचा आहे महाराज. जसं त्या मूर्त्यांचं आपण चिंतन केलं की एका साधकाला गुरुने सांगितलं की तू कृष्णाची आराधना कर. त्यानं भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणून ठेवली देवाऱ्यामध्ये. वर्षभर गुरुने सांगितलेल्या सगळ्या नियमाचं पालन करून रोज काकडा, भजन, नैवेद्य समर्पण, पुन्हा शेष आरती सगळे सोडोपचार केले महाराज त्यानं, परंतु काहीच फरक पडेना. शेवटी एका मित्राला म्हणलं, अरे म्हणले गुरुनं सांगितलं देवाऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणून ठेवा आणि तिची आराधना करा, सगळे तुमचे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातील, पण काहीच फरक पडला नाही. म्हणला वर्ष झालं करतोय. म्हणजे वेडा आहेस तू? अरे ते चंचल देवता आहे म्हणे, ते एका ठिकाणी कुठे थांबलं आहे का? मग तू रामाची आराधना कर म्हणे. यानं आता सांगणाराही अधिकारी होता, भक्तिमार्गामध्ये पोचलेली विभूती होती. यानं त्याचं ऐकलं आणि बाजारात जाऊन सुंदर अशी प्रभू रामचंद्राची मूर्ती घेऊन आला महाराज आणि ठेवली देवारात. आणि देवारात ठेवलेली कृष्णाची मूर्ती उचलून आडगडणीला ठेवली, ओसरीमध्ये ठेवली. सकाळचं काकडा वगैरे झाला, भजन झालं. आता नैवेद्य समर्पणाची वेळ आली. हा पाकगृहाकडे, स्वयंपाकघराकडे गेला आणि सांगितलं पत्नीला की नैवेद्याचं ताट कर. पण तेवढं त्याला सहज त्या आडगणीला ठेवलेलं, ओसरीमध्ये ठेवलेले भगवान कृष्णाची मूर्ती दिसली. त्यानं त्या मूर्तीकडं पाहिलं आणि म्हटलं आपण तर हे करू, नैवेद्य ठेवू, पण याला वास जाईल म्हणले इकडं. म्हणून 2 कापसाचे बोळे घेतले आणि प्रभूच्या त्या मूर्तीच्या, कृष्ण मूर्तीच्या नाकामध्ये ते कापसाचे बोळे घातले. हां म्हटले आता जमलं. पुन्हा शंका आली. म्हणला याला वास येणार नाही, पण कानाला घंटेचा आवाज येईल ना, हा डोळ्याने पाहिल ना, म्हणून पट्टी डोळ्याला बांधली, कानामध्ये कापसाचे बोळे कोंबले महाराज. हा म्हणले आता जमलं. आणि नैवेद्याचा ताट घेऊन तिकडून अजून देवघरात येतो न येतो तोपर्यंत भगवान कृष्ण प्रगट झाले महाराज. म्हणले देवा तुमच्यात बी असंच का? इतके दिवस वर्षभर तुझं आराधना केलो, पूजा अर्चा केलो, नैवेद्य दाखवलं, तुला भोग दिल्याशिवाय मी कधी अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याचा थेंब घेतला नाही, खडतरप्रमाणे मी व्रतस्थ राहिलो, तेव्हा आला नाही, आणि आता यांना आणलं की पहिल्याच दिवशी तू अवतीर्ण झालास. त्यावेळेस भगवंत म्हणतात अरे तसं नाही रे, तू देवाऱ्यामध्ये माझी मनोभावे पूजा करत होता, पण माझी मूर्ती म्हणून तू पूजा करत होता. पण आज तुला जाणवलं की मला सुवास येतो, मला ऐकू येतं, मी पाहतो, आणि म्हणून तू कानात कापसाचे बोळे, नाकात कापसाचे बोळे, डोळ्यावर पट्टी बांधलास की न जाणं घंट्याचा आवाज जाऊ नये म्हणून कानात कोंबून कापूस घातलास. जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्याशी. आम्ही ज्या भावानं भगवंताची आराधना करू त्या भावानं भगवंत सुद्धा प्रगट होत असतात महाराज. यावर भाष्य करताना माऊली 107 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये भाष्य करतात की ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची थडिये वेद, चुबुकळीले ठेले. अर्थात असे जे दुर्लभ ब्रह्मपद आहे ज्याला अंत नाही,
ज्याच्या अलीकडील वेदांगामध्ये सुद्धा वेदांत विषय त्यानं पूर्ण जाणले नाही, तरीसुद्धा भगवंताला पूर्णपणे त्यानं जाणून घेतलं. असे परब्रह्म, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ऐसे जे पद ते दुर्लभ आणि अगाध. पण ही अवस्था सहजपणे प्राप्त होत नाही. जयाचिये थडिये वेद चुबुकळिले ठेले. त्या परमात्म्याचं वर्णन करताना वेद जिथं थकून गेले, त्याला जाणू शकले नाही, तिथं सहजपणे तो परमात्माही जाणता येत नाही. भगवंत सांगतात ते परमात्मा, ते ब्रह्मतत्व इतक्या सहजपणे अर्जुना जाणता येत नाही. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध. जयाची थळी वेद चुबुकळिले ठेले. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.